अभिषेकजी भोपी आणि दीपकजी भोपी यांचा सन्मान केला जाईल। तीनही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम। चला मॅच चालू करा। मॅच कम्प्लिटली प्ले मध्ये असलं पाहिजे। तर जाऊया गुलशनजी पाटील यांच्याकडे। थँक्यू सो मच, कॉंग्रॅच्युलेशन। अगदी पाहायला गेलं तर शिरडोन या नगरीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। पहिलाच बॉल पाहिलं तर बुंध्यामध्ये टाकला होता। अगदी इथून पाहायला गेलं तर सिलिमिडॉनला इथून पाहायला गेलं तर चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते बाय सतीश भोपी। त्यानंतर अगदी पाहायला गेलं तर संतोषजी पवार आणि दीपकजी भोपी त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो। मा अगदी पाहायला गेलं तर क्रांतीवीर शिरडोन संघ अगदी पाहायला गेलं तर अगदी टीम कॅप्टन संतोषजी पवार यांच्या नेतृत्वानं वारदोली ते पाहायला गेलं तर 40+ संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये। कॉंग्रॅच्युलेशन टीम। आणि जाऊया मॅच कडे। चांगला फटका इनसाइड आउटला क्लिअर करत असताना बॉल सरळ बॉईटला आज चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार। टीमची धावसंख्या सध्या पाहिली तर 5 धावा स्कोरकार्डवर लागताना पाहायला मिळतील। चांगली दमदार सुरुवात सध्या होताना पाहायला मिळेल। एका बाजूला टीम पाहिलं तर बहिर्देव चंद्रकांत स्पोर्ट्स वैशिणी संघ तुम्ही पाहता। चला रुपेशजी भोईर त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। त्यांना देखील विनंती असेल आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा। रुपेशजी भोईर त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत। चांगला बॉल सध्या पाहायला मिळाला। लेग बाईटचा इशारा पाहायला गेला तर अंपायर्सच्या माध्यमातून मात्र दिला गेलाय। आणि सध्या 6 धाबा तुम्ही पाहता स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतात। अगदी किंग शिल्डोनकर पुरस्कृत क्रांतीवीर चषक त्यामध्ये देखील पाहायला गेलं तर वशिणी संघाची चांगली खेळी पाहायला मिळाली। परंतु आज पाहिलं तर पैशा ग्रुप शिल्डोन पुरस्कृत सरपंच चषक मध्ये देखील त्यांचं सहर्ष स्वागत। समोर पाहिलं तर यंगस्टार नारपोली संघ सध्याच्या या सीझन मध्ये पाहिलं तर सध्या बन्नाट फॉर्म मध्ये हाही संघ पाहायला मिळेल। बरेचसे मैदानामध्ये ट्रॉफीज या टीमाच्या नावावर देखील आहेत। आणि या सध्या पाहायला गेलं तर शिरडोन नगरीमध्ये हे दोन्ही संघ खेळण्यासाठी दाखल झाल्यात। आणि बॉल पाहिला तर वेगवान होता, प्रत्युत्तर देता आलं नाही। डॉट बॉलची सध्या सांगता होताना पाहायला मिळते। स्कोर कार्डवर धावा पाहिला तर 6 सध्या पाहायला मिळतील। आणि दमदार सुरुवात करावी लागेल मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये। लोबो फुलटॉस बॉल होता, मिस्क्यूटचा हा फटका पाहायला मिळतोय। डीप बॅकवर्ड स्क्वेअर कडे बॉल गेला, डीप मध्ये फिल्डर आहे आणि तिथे चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली। परंतु सिंगलला दुहेरीमध्ये रूपांतर सध्या केलं जातोय। आणि या टीमची धावसंख्या 6 पुढे जाईल। सध्या 8 या धावसंख्येवर तुम्ही पाहता 8 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील। गोलंदाज सध्या विशाल म्हात्रे तुम्ही पाहताय आणि स्ट्रायकिंग फलंदाज कल्पेश मस्कर हे फलंदाज तुम्ही पाहता। अगदी एक उत्कृष्ट स्कोरर मयुषी पाटील त्यांच्या माध्यमातून देखील यंगस्टार नारपोली संघाला शुभेच्छा आल्या। त्यांच्या वतीनं देखील त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये। आणि सध्या पाहिलं तर वारदोलीच्या मैदानावर स्कोरिंग करताना पाहायला मिळतील। आणि त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया। परंतु जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिथे सिंगल पाहायला मिळाले। आणि सध्या धावसंख्या पाहिली तर 9 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील। एका बाजूला टीम पाहिलं तर यंगस्टार नारपोली संघ टॉस हरून बॅटिंग करताना पाहायला मिळेल। बाईट मध्ये पाहायला गेलं तर 50+ धावा काढण्याचा अगदी पाहायला गेलं तर संकल्प आखला गेला टीम कॅप्टनच्या माध्यमातून। आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर बहिर्देव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशिणी टीम कडून
अगदी पाहायला गेलं तर 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू असं अगदी पाहायला गेलं तर बाईट मध्ये ऐकलं होतं टीम कॅप्टन कडनं. परंतु सध्या कुठला संघ या मॅच मध्ये वर्चस्व गाजवेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. दोन्ही सध्या पाहायला गेलं तर एकाच पटरीवर सध्या धावताना पाहायला मिळतील, परंतु एका ट्रेनला मात्र पुढे जावं लागेल. कल्पेश समोर आहेत, परंतु हा बॉल पाहावं लागेल थोडासा ऑफ साइड. दी ऑफ स्टंप बराचसा दूरवर जाणार हा बॉल पाहायला मिळाला, जिथे 9 होता. इष्ट्राच्या माध्यमातून 1 धाव मिळेल आणि सध्या पाहिलं तर डबल डिजिट मध्ये सध्या धावा जाऊन पोहोचल्यात यंगस्टर नारपोली टीमच्या. टोटल 10 धावा तुम्ही पाहता. दमदार सुरुवात सध्या झाली आम्ही तर म्हणेन यंगस्टर नारपोली टीम कडनं, कारण की सध्या 10 धावा स्कोर कार्ड वर पाहायला मिळतील. ओहो, शॉर्ट प्लेनचा बॉल होता, एक्झिक्यूट करायचा होता फटका, परंतु मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, त्या ठिकाणी फिल्डिंग थोडीशी खराब होताना पाहायला मिळाल्या. फेके देखील सध्या पाहिले तर उशिरानं केले गेल्या. लगेच पाहिलं हेरलं, त्या ठिकाणी बॉल हातांना निसटला. सिंगलला पाहिलं तर दुहेरीमध्ये रूपांतर केलं गेला. जर मोठ्या फटक्यामध्ये धावा येत नाहीये तर सिंगल डबल मध्ये देखील धावा जमवणं हे फार महत्वाचं आहे आणि सध्या ते करताना पाहायला मिळतील टीम यंगस्टर नारपोली संघाचे फलंदाज. आणि 2च्या मदतीने सध्या धावा पाहिलं तर 12 धावा स्कोर कार्ड वर लागताना पाहायला मिळतील. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील, ज्यांच्या मध्ये दुसरं षटक टाकलं जातं. प्रतीत पाहायला मिळतील. चांगला बॉल इथून टाकला गेला ऑफ साईडला, डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळाले. सिंगल इथून कंप्लीट झाल्यात आणि सिंगलच्या मदतीने सध्या स्कोर कार्ड देखील पुढे जाईल आणि या 13 धावा तुम्ही पाहू शकता यंगस्टर नारपोली टीमच्या बाजूने लागले गेल्या. प्रतीतला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क वर सध्या चांगल्या लेंथ वर गोलंदाजी करतात आणि आणखीन एक तिखट बाउन्सर सध्या पाहायला मिळाला. नजरे समोर हा बॉल सध्या पाहिलं तर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं तर 9 होत आणि सध्या या गोलंदाजाचा विचार केला तर 3 धावा सध्या खर्च करताना पाहायला मिळतील. एक वाईट बॉल देखील या गोलंदाजानं टाकलं गेलं आणि 13 धावा तुम्ही पाहताय सध्या स्कोर कार्ड वर लागल्या गेल्यात. ओहो, स्लोवर आधी पाहायला गेलं तर गतीमध्ये परिवर्तन केला गेला. तंत्र शुद्ध हा गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. बहिर्देव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशिणी संघासाठी काय कमालीची गोलंदाजी सध्या करताना पाहायला मिळतील आणि वशिणी संघाला अगदी पाहायला गेले तर गोलंदाजी करणारा संघ देखील या नावानं मात्र ओळखला जातो, कारण की बरेचसे चांगले गोलंदाज या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु नारपोली संघाला सध्या धावा बनवाव्या लागतील. ओहो, इथून पाहायला गेलं तर लाऊडली अपील केला जातो. शॉट फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. बॅटची अगदी पाहायला गेलं तर इनरेज लागून शॉट फाईन लेग कडे बॉल गेला. सिंगल प्राप्त केल्या. सिंगलच्या समवेत सध्या धावा 1-1 पुढे चालल्या. एक चौकारी या सत्रामध्ये सध्या पाहायला मिळाला आणि तिथून पाहिलं गेलं तर 14 धावा सध्या स्कोर कार्ड वर लागताना पाहायला मिळतील. परंतु बॅटचा फेस सध्या खोलावा लागेल. स्ट्रोकवर स्ट्रोक सध्या मात्र मारावं लागतील यंगस्टर नारपोली टीमच्या फलंदाजांना. ओहो, यावेळेस स्लोवर आणखीन एक फसवा बॉल पाहायला मिळाला. यष्टी रक्षक थोडीशे फंबल झाल्या पाहिलं त्या ठिकाणी आणि लगेच पाहायला गेलं तर भागच्या माध्यमातून ही धाव मात्र कंप्लीट केली जाते. 1 आणि 1च्या मदतीने सध्या धावा पाहिल्या तर 15 धावा स्कोर कार्ड वर पाहायला मिळतील. टॉस जिंकला होता इथून बहिर्देव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशिणी संघानं आणि योग्य निर्णय सध्या त्यांच्या माध्यमातून मात्र घेतलं गेल्या, कारण की काय दमदार गोलंदाजी सध्या पाहायला मिळते वशिणी संघाची. परंतु प्रत्युत्तर द्यावं लागेल इथून पाहायला गेलं तर यंगस्टर नारपोली संघाच्या फलंदाजांना. का सलामीसाठी टीमनं पाठवलाय, का संघानं अगदी पाहायला गेलं तर गावाचं नेतृत्व करण्यासाठी आपल्याला जबाबदारी आपल्या हाती सोपवल्या, ते सध्या आता इथून यंगस्टर नारपोली टीमच्या फलंदाजांना सिद्ध करावं लागेल. जर अशाच पद्धतीने बॅटिंग राहिली तर गोलंदाजांवर येत्या सत्रामध्ये दबाव वाढू शकतो नारपोली टीमच्या.
त्याच विपरीत सध्या धाबा मात्र तुम्हाला काढावे लागतील. मागच्या मॅचचा विचार केला तर इथे जाणता राजा दादर आणि त्यांच्या अगेन्स्ट झाकता खांदा अशी मॅच पाहिली होती. तब्बल 66 धाब्यांचा पाठला देखील करत होत्या दागता खांदा संघाने. ती मॅच देखील अगदी त्यांच्या माध्यमातून जिंकली गेल्या. वशिनी संघ आपल्याला टाइम देखील अलर्ट असेल याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करा. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सी पॉल मधील सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर तिसरी लढत पाहायला मिळेल आणि तब्बल पहिला बॉल 12:36 मध्ये अगदी टाकला गेला. या मॅच मध्ये 10 मिनिटं इथून समाप्त झाल्यात. याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करावं वशिनी संघ. ओहो यावेळेसला पिकअप शॉट पाहायला मिळतोय. शॉर्ट प्लेनचा हा बॉल होता. आणखीन आता इथून तडाखा येताना पाहायला मिळतील. कितपत देखील फलंदाज शांत मैदानाच्या आतमध्ये राहतील आणि सध्या दहाडताना पाहायला मिळतील. येतोय नारपुली टीम साठी षटकार. त्यानंतर पाहायला गेलं तर इथून षटकार येताना पाहायला मिळतो. षटकाराच्या मदतीनं धाव संख्या देखील सध्या आकार घेताना पाहायला मिळतील. कारण की आघाडीच्या गोलंदाजानं काय कमालीची गोलंदाजी केली होती आणि सध्या आता बाठर देखील हात खोलताना पाहायला मिळतील. षटकार ठोकलाय 21. 21 धावा सध्या स्कोर कार्ड वर लागले गेल्यात. ओहो आणखीन एक तडाखा परंतु उंची लांबी पाहावी लागेल. हा बॉल सध्या जातोय सीमा. कल्पेश मस्कर काय सध्या कमालीची बॅटिंग करताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकामध्ये पाहिलं तर हा फलंदाज सध्या बागफुटला होता परंतु आता इथून लीड करताना पाहायला मिळतील यंगस्टर नारपोली संघाला. 2 षटकार येताना पाहायला मिळाले त्यांच्या बॅट मधना आणि सध्या धावा पाहिल्या तर टोटल 27 धावा. ओ आणखीन एक तडाखा सलगचा या स्पर्धेमधील पाहिला गेलं तर दुसरी षटकारांची हॅट्रिक करणारा फलंदाज कल्पेश मस्कर. काय कमालीची बॅटिंग सध्या करतोय. काय कमालीची इथून दमदार बॅटिंग होताना पाहायला मिळते परंतु आता वशिनी संघाच्या गोलंदाजाला देखील बॅक करावा लागेल कारण की धावा पाहिल्या ना तर 33 धावा सध्या स्कोर कार्ड वर पाहायला मिळतील. राऊंड द विकेटनं आता गोलंदाज तयार आहे. ओहो मिसक्यूट हा फटका. उंची मात्र थोडीशी कमी पाहायला मिळाल्या. जेल खाली क्षेत्ररक्षक आणि पहिली सफलता मिळाली जाते बहिर्देव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघाला. फलंदाजीतून बाद होतील पहिला धक्का. लागताना पाहायला मिळतील आणि सध्या पाहिलं तर इथून एक विकेट लॉस आहे. 5 बॉलचा खेळ इथून पाहायला गेलं तर संपन्न झाला आणि 33 धावा सध्या स्कोर कार्ड वर लागताना पाहायला मिळतील आणि दमदार बॅटिंग आता इथून करावी लागेल. सध्या पाहायला गेलं तर सूत्र आता या 2 फलंदाजांकडे असणार आहे यंगस्टर नारपोली टीमचं आणि स्ट्राईक एंडला पाहिलं तर फलंदाज इथून दिनेश पाटील पाहायला मिळतील.
पुंजे येथील नाईट स्पर्धा आपण पाहिली आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर चॅम्पियन संघ पाहायला मिळेल यंगस्टार नारपोली संघ आणि पुन्हा एकदा पाहायला गेलं तर शिर्डोनच्या नगरीमध्ये दाखल झाला हा संघ आणि धाबा पाहिला तरी इथून 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 33 धावा लॉस ऑफ 1 विकेट टीम तुम्ही पाहता यावेळेसला बॅटिंग करताना यंगस्टार नारपोली संघ खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 चेअर्स असतील, तिकडे खेळाडूच बसतील. बाकी इतर कोणताही अतिरिक्त तुमचा प्लेयर अथवा सपोर्टर बसणार नाही याची काळजी घ्या. जर असं आढळलं तर तुम्हाला मात्र पेनलाइज केलं जाईल. हा एक नियम आहे स्पर्धेचा आणि जो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. तर अतिशय स्ट्रिक्ट रूल्स आहेत आणि काही नियमांची तुम्हाला इकडे पालन करावं लागेल, कारण बऱ्याचसे संघ नवीन असतात, माहिती नसतात रूल्स. तर या रूल्स पोहोचवतोय आणि खेळाडू कक्षामधून कोणी आवाज द्यायचे नाहीये, जोर जोरात ओरडायचं नाहीये. मॅच संपल्यानंतर कोणीही आतमध्ये जायचं नाहीये, अन्यथा तुम्हाला पेनल्टी मिळेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि हे फार गरजेचं आहे. सध्याच्या घडीला आमच्या पळसपेमधून अनिकेत ठाणगे च्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आज त्यांचा वाढदिवस आहे. सर्वात आधी तुम्हाला वाढदिवसाच्या आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आमचे सगळेच पळसपेचा ग्रुप या मॅचला एन्जॉय करतात. आमचे अंकित असतील, त्याचप्रमाणे आमचे प्रथमेश असतील, आमचे अभिषेक असतील, मयूर असतील, प्रसाद असतील, सगळ्यांच्या शुभेच्छा आल्या या स्पर्धेला. त्यांचं सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. चला टीमची धावसंख्या पाहिली तर तिथे जावा सध्या स्कोर कार्डवर जोडली जाते. स्ट्राईक एंड फलंदाज तुम्ही पाहताय जयेंद्र पाटीलला, दिनेश पाटील नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज भूषण ठाकूर पाहायला मिळतील. कर्णाला एंड करणं सध्या गोलंदाजी करण्यास सुरुवात केल्या. दिनेश पाटीलला स्ट्राईक सध्या हवी आहे आणि त्यासाठी पाहायला गेलं तर सध्या ते धावताना पाहायला मिळतील, परंतु दोन्ही एंड कडनं समान धाव घेणं हे देखील फार महत्वाचं राहणार आहे. आणि सध्या पाहिलं तर इथून डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. सध्या 4थं षटक इथून चालू होताना पाहायला मिळेल आणि त्यामध्ये सध्या 33 धावा आणि पहिला बॉल पाहिला तर डॉट येताना पाहायला मिळाला. फिल्डिंग डिपार्टमेंट सध्या आता इथून बॅक करतील टीमला आणि करणं देखील गरजेचं आहे सध्या. हो, शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल आहे. अगदी पाहायला गेलं तर दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. फुल शॉट, पॉवरफुल आणि बॉल सीमा पार येतो या ब्लेसला. दमदार आणखीन एक षटकार. पाहायला मिळतो आणि 6च्या मदतीने आता धावसंख्या 39 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या. 39 रन्स तुम्ही पाहताय स्कोर कार्डवर लागले गेल्यात. ओहो, आणखीन एक पिकअप शॉट सध्या पाहायला मिळतोय. वेट वॉच आणि त्यानंतर हिट पाहायला मिळाला. बॉल आणखीन एकदा पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. या ओव्हर मधील हा सेकंड दुसरा मायटी यूज षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या देखील आता पुढे वाढताना पाहायला मिळेल. 45 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील आणि काय फटकेबाजी सध्या होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 बॉल पाहिले तर चांगल्या पद्धतीने रिलीज केले होते गोलंदाजांना, परंतु त्यानंतरचे 2 षटकार मात्र पाहायला मिळालेत आणि सध्या 45 या धावसंख्येवर यंगस्टार नारपोली संघ पाहायला मिळेल. सध्या पाहताय बॅटिंग करताना या टीमला आणि या धावा त्यांना जमवायच्या आहेत. ओहो, इथून फुलटॉस बॉल परंतु नो बॉलचा इशारा आणि आणखीन एकदा या स्पर्धेमधील पाहायला गेलं तर तब्बल 3री षटकार हा ट्रिक इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि अर्धशतक देखील कंप्लीट झाल्यात. 52 धावा यंगस्टार 11 नारपोली टीमच्या बाजूने लागताना पाहायला मिळतील.
पहिल्या 2 ओव्हरचं विश्लेषण करायचं झालं तर त्यामध्ये 15 धावा पाहायला मिळाल्या होत्या आणि तिथून झपाट्यानं आता धाव संख्या देखील वाढताना पाहायला मिळाल्या आणि सध्या पाहिलं तर टीमची धाव संख्या स्कोर वर पुढे जाताना पाहायला मिळेल. 52 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल पाहिलं तर फ्रीट असणारा, कारण की अगोदरचा बॉल नो टाकला गेला होता. फ्रीडचा बॉल इथून चांगला पाहायला मिळतोय, परंतु पंचांचा इशारा इथून वाईट झाला आणि अतिरिक्त मध्ये सध्या भर होताना पाहायला मिळेल. फ्रीट हा मात्र कंटिन्यू असणारा. 53 धावा सध्या स्कोर कार्डवर जोडल्या जातील. फ्रीटच्या बॉलवर आणखीन एकदा तडाखा येताना पाहायला मिळेल का, की डॉट न इथून गोलंदाज स्वतःची वापसी करेल आणि टीमचे देखील पाहणं योग्य राहील. सध्या हो चांगला फटका पाहायला मिळतो व्ही शेप मध्ये. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत, परंतु मिस फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि बॉल अलाउन द कार्पेट सीमा रेषेच्या बाहेर चौकार येताना पाहायला मिळेल. इथून पाहायला गेलं तर चौकार येताना पाहायला मिळाला फ्रीडचा बॉल आणि त्यामध्ये दमदार फटका पाहायला मिळाला. मिसफिल्डिंग केली आहे आणि त्याच संपूर्ण टीमला सध्या भोगावा लागेल आणि इथून आणखीन एक मोठा तडाखा येताना पाहायला मिळतोय. तब्बल या षटकाचं विश्लेषण केलं ना तर 4 षटकार 1 चौकार असा या षटकामध्ये मात्र गोलंदाजाला खावं लागल्यात आणि सध्या धावा पाहिल्यानंतर उच्चांक सध्या गाठताना पाहायला मिळतील आणि 63 धावा सध्या स्कोर कार्डवर जोडल्या जातील. चला अगदी पाहायला गेलं तर टाइम अनुसार केली करायचे. सध्या पाहिलं तर वशिनी संघ टाइमच्या आपण पाहायला गेलं तर पाठीमागे आहेत. सध्या टाइम अनुसार तुम्हाला केली करावी लागेल. स्ट्रिक वॉर्निंग अगदी पाहायला गेलं तर तुमच्यासाठी येऊ देखील शकते आणि त्याच विपरीत सध्या केली करावी लागेल. आणि सध्या धावसंख्या पाहिली तर 63 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. दिनेश धावले होत्या, परंतु स्ट्रायकिंगच्या फलंदाजानं देखील सांगितलं का मी स्ट्राईक माझ्याकडे ठेवले आणि का मला संघानं पुढे पाठवलाय, परंतु दिनेश पाटील देखील आता बरसताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक दमदार षटकार सध्या येताना पाहायला मिळेल टीम यंगस्टर नालपोली टीम साठी. चला बॉल देखील आता मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा, कारण की बॉल सध्या पाहिलं तर सीमा रेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला आहे. दिनेश पाटील देखील सांगतात मी देखील कमी नाहीये, परंतु सध्या गोलंदाजांना लक्ष विकेट कडे केंद्रित करावं लागेल. आणि टीमची धावसंख्या टोटल पाहिले तर 69 धावा सध्या स्कोर कार्डवर. हो आणखीन एकदा वेगवान बॅट फिरवली होती दिनेश पाटीलनं, परंतु लेन सध्या गोलंदाजांना बदलवली आणि इथून पाहायला गेलं तर सध्या टीमची धावसंख्या तिथेच स्थिर असणारा 69 या धावसंख्येवर. डॉट बॉलची सध्या समाप्ती होताना पाहायला मिळते. टीम पाहिलं तर एका बाजूला भैरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघ सध्या फिल्डिंग करताना पाहायला मिळतील आणि आणखीन एक तडाखा इथे चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर कडे चान्स नसणारा आणि बॉल चालला अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिनेश पाटीलच्या बॅट मधना आणखीन एकदा मोठा धमाका येतोय सरपंच चषकामधील हा ब्रँडेड षटकार. मास्टर आणि आजच्या रात्रीमधील सध्या पाहिलं तर हाय स्कोर ठोकणारा संघ पाहायला मिळतो इथून यंगस्टार 11 नारपोली संघ, कारण की 75 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. काय पाहायला गेलं तर गोलंदाजांचं आत्मविश्वास सध्या तोडलं जाते मैदानाच्या आतमध्ये.
ओवले टीमच्या माध्यमातून पाहायला गेलं तर आजच्या रात्रीमध्ये 72 धावा काढल्या गेल्या होत्या. 73चं लक्ष्य उभारलं होतं आणि 5 धावेनं पाहायला गेलं तर परास्त झाला होता. आणि चांगला बॉल, परंतु त्या ठिकाणी पाहायला गेलं तर इथून पुढे जाताना पाहायला मिळतील दोन बॉल सध्या पाहायला मिळतील शिल्लक आहेत या षटकामधील. टॉस साठी देखील चला दोन्ही संघ आपण सज्ज राहायचा. नेक्स्ट मॅच अगदी पाहायला गेलं तर संदप संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट अजिवली संघ असणारा. दोन्ही संघांना सज्ज राहायचा. जशी इनिंग ब्रेक त्यामध्ये अगदी पाहायला गेलं तर दोन कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. सध्या स्कोर पाहायला गेलं तर 76 धावा सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. अंतिम बॉल इथून पाहायला मिळेल या षटकातील. आणि फटका थोडासा फसताना पाहायला मिळतोय. गोलंदाज वेगवान धाव झाले बॉल खाली, परंतु धाव दिनेश पाटील यांनी मात्र कंप्लीट केले. आणि टीमची धावसंख्या इकडं आता जाऊन पोहोचली ती टोटल 77 या धावसंख्येवर. आणि येणारे बॉल असतील आता इथून पाहायला गेलं तर 30 आणि त्यामध्ये 78 धावेंचा पाठला करायचा आहे बैरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी संघाला. चला नारपोली संघ आपली खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायचं. आणि चला दोन्ही टीम आपण सज्ज व्हा. एका बाजूला पाहायला गेलं तर संदप संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर सूरज 11 गावदेवी अचिवली संघ असणारा. पाटील 11 संदप संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर सूरज 11 गावदेवी अचिवली संघ. गणेशजी भोपीत यांच्या शुभ हस्ते पाहायला गेले तर आपण टॉस करूया दोन टीम मध्ये. एका बाजूला पाहिलं तर पाटील 11 संदप संघ पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सूरज 11 गावदेवी अजिवली संघ असणारा. दोन टीम मध्ये अगदी पाहायला गेलं तर टॉस केला जाईल. 5 षटकांची मॅच सध्या सी पॉल मधील पहिल्या फेरीतली अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हेडिस कॉल आणि टेल बडला. अगदी पाहायला गेलं तर संदप संघानं टॉस जिंकलाय. प्रथमतः डिसिजन काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. समोर पाहिलं त्याला अजिवली संघ असणार आहे. त्यासमोर 5 षटकांची मॅच आहे आणि या 5 षटकांमध्ये कितपत धावेपर्यंत आपण रोखण्याचा प्रयत्न कराल, कारण की धावा पाहिल्या तर सध्या या मॅच मध्ये 70+ होताना पाहायला मिळाल्यात. 50-55 पर्यंत थांबू. आणि दूरवरचा प्रवास करून आज पाहायला गेलं तर आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या शिल्डोर नगरीमध्ये आपण दाखल झाल्यात. संपूर्ण आयोजन आणि आयोजकांबद्दल आणि या मैदानाबद्दल आपण काय म्हणाल? नक्कीच छान आयोजन आहे, मजा येणार खेळायला. थँक्यू सो मच. हे होते टीम कॅप्टन संदप संघाचे. परंतु जाऊया अजिवली संघाच्या कॅप्टनकडे. बॅटिंग आपल्याला करायची आणि बॅटिंग करत असताना संदप संघ तुमच्या अगेन्स्ट आहे. कितपत धावेंचं लक्ष आपण उभारण्याचा प्रयत्न कराल त्यांच्या अगेन्स्ट? या मॅच मध्ये पाहिलं तर सध्या 78 धावेंचं टार्गेट आणि या 5 षटकांमध्ये कितपत धावेंचं टार्गेट आपण सेट करण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच धावा तर होतात या मैदानामध्ये. आम्ही बघतोय मगासपासून मी पण मॅच बघतोय. तर नक्कीच 60-65 धावांचा प्रयत्न करतील आमचे फलंदाज रन बनवायचा. आणि पाहायला गेलं तर पर्शिया ग्रुप शिल्डन पुरस्कृत सरपंच चषक तुम्ही पाहताय. त्या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर आपल्याला सहभागी केल्या गेल्या. आयोजकांबद्दल आपण काय म्हणाल, कारण की त्यांच्या माध्यमातून अगदी पाहायला गेलं तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी त्यांनी संधी दिल्या. त्या आयोजकांबद्दल आपण काय म्हणाल? आणि सागरदादा भोईर आणि ऋषिकेश दादा भोईर त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजन केली गेल्या. नक्कीच आयोजन तर खूप छान आहे. जर आम्ही आत्ताच आलो मैदानामध्ये, बघूनच खूप छान वाटलं. LED वगैरे आपण पाहू शकता आणि खेळायला पण खूप मजा येईल. आणि आयोजकांचं मनापासून धन्यवाद मानतो. धन्यवाद.
थँक्यू सो मच. हे होते टीम कॅप्टन अजवली संघाचे. परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा साई प्रीत लाईव्ह. अगदी पाहायला गेलं तर पश्चिम ग्रुप शिल्डन पुरस्कृत दमदार सरपंच चषक 2026 हे आयोजन नियोजन ओरठुआ. जशी मॅचला होईल सुरुवात, जिथे लक्ष आहे 30 बॉलमध्ये 78 धावांचा. आणि आवाज ऐकूया शेखरदादा पाटील यांचं. चला मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा सर्व आमच्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आपण व्यासपीठावर सर्व आमचा परशा ग्रुप त्यांचं हार्दिक स्वागत करूया. आपण मॅच क्रमांक पहिल्या फेरीची तिसरी पाहायला मिळत आहे. एका बाजूला आपण पाहताय संघ आहे यंगस्टर नारपोली आणि त्यांच्याबरोबर चंद्रकांत स्पोर्ट्स बैरीदेव 11 वशेनी संघ. भलं मोठं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलंय. या टार्गेटला आता पूर्ण करण्यासाठी वशेनी संघ कशा पद्धतीनं सज्ज होतोय, कशा पद्धतीने या धावा इथून डिपेंड केल्या जातील. आज कुठेतरी कमतरता गोलंदाजीची वाचताना पाहायला मिळाली मला, कारण तोच वशेनी संघ, ज्या वशेनी संघानं सातत्यानं चांगली गोलंदाजी, त्याचा बोलबाला सातत्यानं ठेवला होता, परंतु आज ते कमी पडलं. परंतु या वेळेला मात्र फ्लिक फटका पाहायला मिळालाय. अप्रतिम स्ट्रोक इथून कन्वर्ट केला जातो आहे आणि चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने येणारा हा दर्जेदार क्लासिकल ड्राईव्ह फॉर रन्स. सर्व आमचे सर्वांचे लाडके मामा राजेंद्रजी पाटील साहेब, अगदी त्यांचं इथे शुभागमन झालंय. आज अप्रतिम डॅशिंग लुक पाहायला मिळतं बघा. मामांचं हार्दिक स्वागत करूया. आणि त्यांच्या माध्यमातून वशेनी संघाला 3 षटकारांसाठी लगातार 2000 रुपयाचं पारितोषिक. राजेंद्रजी पाटील मामा आपण पाहताय, शर्ट अगदी जेकमेक 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 पाहायला मिळतं बघा. जयमलाल हॉटेल आणि त्याचे सर्व आमचे राजेंद्र मामा, खूप चांगले व्यक्तिमत्व. या वेळेला मात्र फटका इथून फसला गेलाय. अप्रतिम, अगदी चेंडू पुढ्यामध्ये पडत होता, परंतु त्या बॉलला कॅरी केलाय, झेल टिपलाय आणि इथून मात्र धक्का लागलाय. तो म्हणजे पहिला वशिनी संघाला बॅट्समन बाद झालाय, प्रतीक पाटील. खेळपट्टीचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे, कारण जो येतो तो त्या खेळपट्टीचं कौतुक करतोय. कारण इतकी चांगली खेळपट्टी, पाटा खेळपट्टी ज्याला म्हटलं जातं, अगदी प्लेन प्रॉपर बॅटवर येणं. चांगला गोलंदाज असेल, ज्याच्याकडे स्किल आहे, कौशल्य आहे, तो फक्त या अगदी खेळपट्टीवर यशस्वी होताना पाहायला मिळालाय. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत बघा. गोलंदाजी करताना नारपोली संघ, अन्यथा एक क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवर दिनेशचा या वेळेला बॉल फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय. यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि इथून मात्र आल्या पावली माघारी परतावं लागतंय. तू चल मैं आया, आतिश पाटील इथून बाद. बघा, या अगदी इनिंगला सुरुवात होताना पण पहिला बॉल पडलाय 1 वाजून 5 मिनिटांनी. पंच आपण लक्षात घ्या. आणि त्यानंतर
4 षटकं कशा पद्धतीनं पूर्ण होत आहेत, त्यानंतर काय करायचं अगदी पंच सांगतील. चला आपण जाऊया. चला नारपोली टीम जास्त वेळ घेऊ नका बघा, विनंती आहे तुम्हाला. चला सातत्यानं एकत्र येणं या गोष्टी टाळूया आपण आणि चला मॅचला आपण सुरुवात करूया. षटक क्रमांक इथून 2 सुरू होतोय. निखिलेश पाटील साईप्रीत लाईव्ह त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. निखिलेश यांना आपण पाहताय आमच्या चंदू दादा वाघमारे. या वेळेला मात्र जागा बनवली आणि गॅप इथून पर्यंत फिल्डर होते, फिल्डरला बीट केलाय आणि त्यानंतरचा येतोय आणखी एक इथून मात्र बॅट्समन होते. इथून मात्र पाहायला मिळतील जीवितच्या बॅटमधून चौकार. जीवितच्या बॅटमधून आलाय चौकार आणि चौकारानं आता धावसंख्या जोडली ती 10 या अंकावर. टोटल जर विचार केला आपण टार्गेट ठेवलंय 78 धावसंख्येचं टार्गेट आहे. मोठं टार्गेट अगदी या मॅच मध्ये इनिंग मध्ये पाहायला मिळत आहे. आणि हा बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय आणि या बॉलवर मात्र इथून वाईट बॉल टाकलाय. वाईटने एक्स्ट्रा धाव खर्च झाली आणि धावसंख्या आता टोटल 11 या अंकावर. निखिलेशचा हा बॉल आणि खेक इथून मात्र आपण पाहताय डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका इथून कन्वर्ट केला जातोय. प्रॉपर कनेक्ट झाला नाही परंतु चांगली फिल्डिंग. फक्त सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 12. वेल ऑन अ बोर्ड 12 रन्स स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. सिंगल डबलनं फारसा फरक पडणार नाही नारपोली टीमला, परंतु ते ओळखणं आता वशेनी टीमसाठी महत्वाचं. या वेळेला फटका मिसक्यूट झालाय, फटका फसलाय, यष्टी रक्षकाने टिपलेला झेल आणि आणखी एक धक्का लागलाय. विकेट क्रमांक इथून बाद होताना तिसरी वशेनी संघाचा फलंदाज अंतिम ठाकूर बाद. विकेटचं पतन झालंय, विकेट जात आहेत आणि आता मात्र अंतिम बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवर येतोय नवीन बॅट्समन. न्यू बॅट्समन आलाय पुष्कर पाटील. इन ॲट 5व्या नंबरवर 5व्या क्रमांकावर तो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. मिडल ऑर्डर मध्ये पाहायला मिळेल. जबाबदारी आता येऊन अगदी त्यांच्यावर आली आहे. ती खांद्यावर आता कुठपर्यंत पळतोय हे दोन फलंदाज. पुढचा बॉल या वेळेला अगदी आपण पाहताय फटका सुरेख पाहायला मिळालाय. अलॉंग द कार्पेट निघालाय, वेगानं निघतोय, गोलीच्या वेगानं चेंडू फरार झालाय. अगदी आपण पाहू शकाल कव्हरच्या दिशेनं डीप मध्ये. हा मात्र आलाय पहिल्याच बॉलवर येत असताना पुष्करच्या बॅटमधून चौकार. चौकाराला चौकारनं टीमची धावसंख्या आता जोडली ती टोटल 16 या अंकावर. 16 या अंकावर धावसंख्या आता स्कोर कार्डवर जोडली जातीये. या वेळेला संधी असेल रनआउटची, परंतु वेगाने हिट करण्याचा प्रयत्न यष्टांवर फेकला होता परंतु बराच दूरवर पाहायला मिळाला आणि या बॉलवर मात्र वेगानं सिंगल आली. धावसंख्या 17. मोठे फटके येणं जी फलंदाजी नारपोली टीमनं केली. षटकार चौकार हवाई सफर हवाई हल्ले आपण पाहिले आणि तीच फलंदाजी करणं वशेली टीमसाठी महत्वाचा. या धावांचा पाठलाग करण्यासाठी धावा जमवणं हे खूप महत्वाचा. या वेळेला फटका इथून पाहू शकाल. आणखी एक फसला गेलाय. नितेश होते, नितेशने सोडलाय झेल आणि त्याचा फायदा सुद्धा विकेट इथून वाचली आणि त्याचा फायदा चौकारणं नशिबाच्या आल्यात. इथून 4 धावा. धावसंख्या 21. 12 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले 1 आणि 2 मध्ये
21 धावसंख्या स्कोर कार्डवर. येणारे 18 बॉल आणि त्यामध्ये इक्वेशन आता राहिलंय 57 धावेचं इक्वेशन आहे. 18 चेंडू 57 धावा. आव्हान तसं आपण पाहिलं तर खूप जड आहे, महागडं आहे, परंतु त्या आव्हानाला आता कुठपर्यंत कशा पद्धतीने इथून चेस केलं जाईल, कशा पद्धतीनं पार पडलं जाईल हे सुद्धा अगदी पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 57 या टार्गेटला चेस करण्यासाठी काय रणनीती असेल, काय स्ट्रॅटेजी असेल, मग त्याच्याबरोबर गोलंदाजी जी होतीये चांगली, ती गोलंदाजी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने इथून पाहायला मिळेल का हे सुद्धा अगदी आपण पाहू शकणार आहात. साईप्रीत लाईव्ह अगदी कॉम्बॉक्स तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. आमचे सर्व कॉमेंट्री बॉक्समध्ये दीपक दादा पाटील असतील, त्यानंतर मग आमचे प्रज्वल पाटील स्कोरर, त्यानंतर आमचे पंच दीपकजी पाटील सर असतील, आमचे 12वे खेळाडू पूर्ण कॉम्बॉक्स इथून दाखवला जातोय. बघा आपण पाहताय विक्रांत केणे प्रतिष्ठान आणि त्या प्रतिष्ठानचे आपण पाहू शकाल आमच्या सन्माननीय प्रथमेशजी पाटील दादांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं आपण करूया. सरपंच ट्रॉफीमध्ये आपल्या आयोजकांच्या वतीनं परशा ग्रुपच्या वतीनं हार्दिक स्वागत. संदप टीम आणि संदप टीमला आपण पाहताय बिग सपोर्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, सातत्यानं आपण पाहताय ते प्रथमेशजी पाटील साहेबांचं आपण करतोय हार्दिक स्वागत. त्यांच्याबरोबर आमचे सागरबाई भोईर यांना आपण पाहू शकाल, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करूया आपण. परशा ग्रुप अगदी 70 अगदी आपण पाहिलं ना 70 ही तरुण मंडळी पाहायला मिळत आहे आणि त्या सर्वांच्या एकत्रितपणानं हा परशा ग्रुप आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. या वेळेला हा बॉल आणखी एक पाहायला मिळेल ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईटची आणखी एक एक्स्ट्रा धाव इथून खर्च झाली आणि व्हाईटनं टीमची धावसंख्या 23 ऑन अ बोर्ड. 23 रन स्कोर कार्डवर जोडल्या जातात, 23 धावा लागतायत. इक्वेशन आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 54 धावा. 3 स्क्वेअर मारे पाहायला मिळाले. व्हाईट बॉल बॅक टू बॅक 3 फेकलेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल या वेळेला फटका इथून पाहायला मिळेल. फटक्यामध्ये ताकद आहे का, परंतु फटका इथून जर पाहिला अडवण्याचा प्रयत्न केलाय दिनेशनं. सुंदर प्रयत्न तिथे राहिले त्यांचे, परंतु या बॉलवर मात्र मिळाली फक्त सिंगल. एक सिंगल रन्स इथून मिळतीये. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या टोटल जोडली जातीये 25 धावसंख्या. पंच टाइम अलर्ट आहे, लक्षात घ्या. 20 मिनिटं झाली की त्यानंतर, कारण बराच वेळ इथून घेतला जातोय टीम नारपोली संघाच्या माध्यमातून. अद्यापर्यंत 14 मिनिटं या इनिंग मध्ये संपली आहेत बघा, लक्षात घ्या. 6 मिनिटांमध्ये तुम्हाला तिसरं षटक संपवून तुम्हाला 4थं षटक पूर्ण करायचं आहे, लक्षात घ्या. अन्यथा एक फिल्डर आतमध्ये. या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु फटक्यामध्ये आपण पाहिलं तर दम नाहीये आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल कनेक्शन सुद्धा नाहीये. बॉल डॉट आलाय. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तुम्ही पाहताय निखिल म्हस्करला आपण पाहताय. निखिलनं टाकलेले पहिले 3 स्क्वेअर मारे पाहायला मिळाले, त्यानंतरचे 2 बॉल, एक सिंगल त्यात आली आणि पुढचा बॉल डॉट आलाय. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा या वेळेला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी लेग साइड आपण पाहिली तर कव्हर करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, परंतु चेंडू मात्र वेगळ्या दिशेनं अगदी गोलंदाजाच्या फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी होती निखिलला, परंतु ती मात्र त्यानं सोडली आहे आणि त्या बॉलवर सुद्धा मिळाल्या. या बॉलवर आणखी 2 धावा. 2 टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर पाहायला मिळेल ती 27 धावसंख्या. 27 ऑन अ बोर्ड. 27 रन स्कोर कार्डवर पाहायला मिळतील टीमची धावसंख्या. 78 धावेचं मोठं टार्गेट आणि त्या उच्चांकाला गाठण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या वेळेला जास्त टन पाहायला मिळालाय, अतिरिक्त बाहेर आणि त्यानंतरचा पुन्हा एकदा पंच विजय बालाजी सरांचा इशारा आहे. इट्स अ व्हाईट बॉल येतो आहे. व्हाईट मध्ये धावसंख्या 28 धावसंख्या. 15 चेंडू 50 धावा.
हे इक्वेशन आता राहिले 15-50. या वेळेला आपण पाहताय स्क्वेअर लेग रिजन, क्षेत्ररक्षकाला वेगाने सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न कॉल दिलाय आणि दुसरी धाव सुद्धा थ्रो येणार तोपर्यंत पूर्ण केली आहे. आणि या 2 धावीच्या मदतीनं टीम पोहोचली आहे. ती तिसरं दशक जोडलंय 30 धावा स्कोर कार्डवर. तिसऱ्या षटकामधील चेंडूचा आपण विचार केला तर आता शिल्लक राहिलेत 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 चेंडू उर्वरित शिल्लक असतील. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. पूर्णपणे शैली जर आपण पाहिली ना तर थोडीशी बिघडली. त्यानंतर अँगल आपण पाहिला तर थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत 5 चेंडू बाहेर वाईट फेकलेत बघा. ऑफ स्टंपच्या बाहेर फेकताना पाहायला मिळालं. काहीशी वेगळी रणनीती काही आखण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा आणि लाईन खराब पाहायला मिळतीये. पुढच्या बॉलवर यावेळेला यष्टनच्या मागे आपण पाहताय फिल्डर आहे, बॅकअप दिलाय. या बॉलवर एक सिंगल मिळाली आणि सिंगलनं रन्स 1 तब्दिली. धावसंख्या 32 धावसंख्या. उर्वरित आता एक चेंडू बाकी असेल या षटकामधील. तिसरं षटक पाहायला मिळत आहे निखिल नामक गोलंदाज आणि समोर आता मात्र पुष्कर पाटील. 13 चेंडू आणि 46. या वेळेला मात्र समोरून टर्न केला जातोय बॉल आणि त्यानंतर बीट केला बॅट्समनला आणि त्यानंतर 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर वशेनी संघ 78 जमवत असताना जोडतोय त्या 32 धावा. येणारे 12 बॉल आणि विनिंग कॅल्क्युलेशन इक्वेशन आता राहिलंय 12 बॉलमध्ये 46 धावेंची गरज आहे. चला प्रिन्स आणि ओजस आपण कुठे असेल तर या मुख्य व्यासपीठावर. एवन जोडी आहे बघा परशा ग्रुपची, त्यांचं आपण स्वागत करूया. एवन जोडी, चला एवन जोडी या. आयोजक आपणाला बोलवतायत, आपलं स्वागत असेल. चला आपण सन्मान करूया आमच्या राजेंद्र मामा. अगदी आपण पाहत आहे जय मल्हार हॉटेलचे सर्व राजेंद्र मामांचा सन्मान केला जाईल. आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय आमच्या सागरबाई भोईर यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते राजेंद्र मामांचा आपण सन्मान करायचा. राजेंद्र मामांचा सन्मान आपण करूया. एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून या वेळेला हा बॉल नो बॉल कॉल इथून पाहायला मिळत आहे. अगदी बिमर बॉल पाहायला मिळाला. खूप हवेमधून फेकलेला बॉल होता आणि त्या बॉलवर मात्र नो बॉल आणि एक एक्स्ट्रा धावाली. धावसंख्या आता 33. आता मात्र 12 बॉल आणि 12 मध्ये 45 धावा. फ्री हिटचा बॉल असेल पुढच्या बॉलवर. यावेळेला पूर्णपणे ऑफ स्टंपच्या बाहेर निघून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र आपण पाहिलं तर चांगला बॉल होता आणि या बॉलवर मात्र 2 धावा वेगानं पूर्ण झाल्या. आणि 2 न मात्र आता पुन्हा एकदा 35 रन्स पाहायला मिळत आहेत. 35 धावा. 11-43चं समीकरण, 11-43चं इक्वेशन, विनिंग कॅल्क्युलेशन आता पाहायला मिळत आहे. थोडीशी संत सुरुवात, हलवार पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. आणि पुढचा बॉल. या वेळेला मात्र चेंडू पाहायला मिळेल. पडल्यानंतर अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला आणि या बॉल नंतर टीमची धावसंख्या स्थिर आहे ती 35 धावा. चला शेवटचा 1 मिनिट बाकी असेल हे लक्षात घ्या. या वेळेला मात्र एस्टनच्या मागे पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर आपण चेंडूला स्टॉप केलं जात आहे आणि या बॉलवर सुद्धा आणखी एक डॉट बॉल आलाय. चेंडू आता उर्वरित शिल्लक असतील या षटकामधील 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 9 बॉलमध्ये टोटल जर विचार केला तर आता 43 धावेची गरज आहे. 9 चेंडू आणि 43 धावा. षटक क्रमांक इथून 4था हाताळत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय निर्भयला. आपण पाहताय ज्याला भय नाही आहे असा निर्भय, परंतु निर्भयचं राहिलेलं षटक अद्यापर्यंत आपण पाहिलं असेल. 9 बॉल, त्यानंतर कमबॅक, त्यानंतर चांगले चेंडू आणि त्यानंतर धावा अद्यापर्यंत खर्च केल्या त्यानं फक्त 3. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. 4था चेंडू डॉट टाकतोय या षटकामध्ये निर्भयला आपण पाहताय. आणि त्यानंतर आता इक्वेशन बदललं जात आहे. 7 बॉल आणि 43 धावसंख्या.
खूप चांगली क्लिअरिटी क्वालिटी साईप्रीत लाईव्ह स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. अगदी अप्रतिम साऱ्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. इत्थंभूत माहिती पाहायला मिळतीये. यावेळेला मात्र आपण पाहताय संधी होती, फिल्डर आहे परंतु फिल्डरला बीट केलं जाईल का, आणि त्यानंतर मात्र फिल्डरला बीट केलाय आणि त्यानंतरचा येणारा हा मात्र चौकार. चला एक फिल्डर आतमध्ये घ्यायचा आहे, लक्षात घ्या नरपुले टीम. चला पंच एक फिल्डर आतमध्ये घ्या. चला शेवटचे आता 6 बॉल आणि 6 बॉल 39 धावा. 6 चेंडू आणि 39 इक्वेशन. आता यावेळेला स्वतःला सावरून खेळलेला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर एक सिंगल इथून मिळाली. सिंगल आता मात्र रन्स येणारे 5 बॉल आणि 5 मध्ये 38 धावसंख्या. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर वशेनी टीमची गोलंदाजी थोडीशी लडखडली. त्यानंतर मोठे फटके आले, उच्चांक मोठा पाहायला मिळाला आणि त्यानंतर बॅटिंग करताना सुद्धा विकेट गेल्या, मोठे फटके आले नाही. फारसं मी म्हणेन मोठे फटके मारू दिले नाही. त्यानंतर बॅटचा फेस खोलू दिला नाही आहे आणि थोडंसं थांबवलंय, स्टॉप केले धावसंख्येला. जास्तीत डॉट बॉल पाहायला मिळाले, परंतु आता मात्र बॉल राहिले 4 आणि 38 आता टार्गेट राहिलंय. यावेळेला आपण पाहताय अगदी अक्रॉस द लाईन खेळलेला फटका पाहायला मिळालाय. फिल्डर इथून सज्ज छेल टिपला जातो आहे आणि छेल नंतर वशेनी संघाचा आणखी एक फलंदाज बाद. उर्वरित आता 3 बॉलमध्ये 38ची आवश्यकता. आमचे सचिन भाई पवार यांचं इथे शुभागमन झालंय, ज्यांनी आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम या सर्वच ट्रॉफीज आम्हाला दिलेत. ते आमचे सचिन भाई पवार, त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. तीन चेंडू आणि 38 धाव्यांची आवश्यकता असेल. बॉलिंग मार्कवर गोलंदाज. काल उत्कृष्ट हिंदी समालोचक ज्यांनी त्या अगदी आपण पाहिले ना, एक 10-15 मिनिटांमध्ये इतकी मजा आणली ना या स्पर्धेला, त्यांचा प्रथमेश खारगे, नियोजनाचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, आज ते दिसत नाहीयेत. आणि अगदी मग मध्यरात्रीमध्ये त्यांचं समालोचन ऐकायला मिळेल. ऑन फायर. काल दरकार 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 सुरू होती काल. आज काहीतरी नवीन पाहायला मिळेल. चला इथून मात्र आपण पाहताय शेवटचा बॉल. मॅच मधील औपचारिकता पाहायला मिळतीये आणि इथून सामना जिंकला बऱ्याचशा फरकानं. आपण पाहताय टीम यंगस्टर नारपोली संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम नारपोली संघ. हार्डलक टीम वशेनी संघ. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आपण सहभाग झाला त्या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल हार्दिक स्वागत. परंतु चला नेक्स्ट मॅच इथून पाहायला मिळेल तुम्हाला. एका बाजूला आपण पाहिलं असेल